तर कसे आहात शेतकरी मित्रांनो? आशा करतो की मस्तच असाल. शेतकरी मित्रांनो, कधी तुमच्या बाबतीत असं होतं का की मागच्या वर्षी जेवढे उत्पादन घेतले तेवढे उत्पादन तुम्हाला यावर्षी मिळत नाही? मागच्या वर्षी जशी पिकाने साथ दिली तशी साथ यावर्षी पिकाने दिली नाही. माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांच्या बाबतीत हे होत असतं. याचे कारण काय? याचे कारण पिकामध्ये नाही तर मातीमध्ये दडलेले आहे. ते कारण म्हणजे तुमच्या पिकाला होत असलेली अन्नद्रव्यांची कमतरता. ही पिकांना होणारी अन्नद्रव्यांची कमतरता आणि त्यावर तुम्ही काय मात करू शकता याबद्दल तुम्हाला जागृत करण्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी शेतकरी मित्र विवेक जगताप साई कृषीच्या वतीने आपले स्वागत करतो. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये ज्यात आपण पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्यांचे महत्त्व समजून घेणार आहोत. यामध्ये आपण अन्नद्रव्यांचे प्रकार आणि अन्नद्रव्यांचे महत्त्व दोन्ही जाणून घेणार आहोत. अन्नद्रव्याचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. ते पुढील प्रमाणे आहेत. 1. प्राथमिक अन्नद्रव्य किंवा मुख्य अन्नद्रव्य. या प्राथमिक अन्नद्रव्यांमध्ये येतात नत्र, स्फुरद आणि पालाश. मित्रांनो, हे तीच अन्नद्रव्ये आहेत जी प्रत्येक पिकाला वाढीसाठी गरजेची असतात. ही अन्नद्रव्ये पिकाच्या मुळाकडून सर्वात जास्त शोषून घेतले जातात. ही अन्नद्रव्ये NPK अशा पद्धतीने दर्शवली जातात. तुम्ही देखील बऱ्याच खतांच्या बॅगांवर NPK असे लिहिलेले पाहिलेच असेलच. सर्वप्रथम बोलूयात नत्राबद्दल. नत्राची कमतरता झाल्यास वनस्पतींची पाने पिवळी पडतात, वाढ खुंटते आणि पिकाच्या वाढीवर त्याचा परिणाम दिसून येतो. मानवाच्या शरीराला ज्याप्रमाणे प्रथिने उपयोगी असतात त्याचप्रमाणे पिकांना ही प्रथिनांची गरज असते. ती प्रथिने पिकाला नत्रामधून मिळत असतात. पेशी विभाजनामध्ये नत्राचा उपयोग होत असतो, म्हणून नत्र हे खूप महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. स्फुरदची कमतरता झाल्यास वनस्पतींचे वाढ खुंटते आणि फळे कमी येतात. पिकातील स्फुरद हे पिकांच्या मुळांची वाढ करण्यास कारणीभूत ठरते. स्फुरदची उपलब्धता असेल तर पिकास फुटवे मोठ्या प्रमाणात फुटतात. त्याचबरोबर त्यामुळे पिकाच्या खोडाला चांगली ताकद येते. स्फुरद पिकाची रोगप्रतिकार शक्तीची वाढ व पिकांच्या मुळांवरील रायझोबियमच्या गाठी वाढविण्यास मदत करते. पालाशची कमतरता झाल्यावर पानांच्या कडा तांबडसर होतात, पानावर तपकिरी ठिपके पडतात आणि वाढ खुंटते. पालाश प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये आपली खूप मोठी भूमिका निभावते. पानावाटे तयार झालेले अन्न म्हणजेच रासायनिक ऊर्जा योग्य त्या ठिकाणी पोहोचवण्याचे कार्य पालाश करत असते. हे झाले मुख्य अन्नद्रव्ये. आता पाहूयात दुय्यम अन्नद्रव्यांबद्दल. दुय्यम अन्नद्रव्ये देखील ही वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली अन्नद्रव्ये आहेत, परंतु मुख्य अन्नद्रव्यांपेक्षा त्यांची गरज कमी असते. दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक या अन्नद्रव्यांचा समावेश होतो. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पिकांच्या शेंड्यांची आणि कळ्यांची वाढ खुंटते. त्याचबरोबर फळे देखील तडकतात. कॅल्शियम पिकांच्या मुळांची व पिकांची वाढ लवकर होण्यासाठी मदत करते. कॅल्शियममुळे नत्र, लोह, बोरान, जस्त, तांबे आणि मॅग्नीजचे पिकांमध्ये शोषण वाढले जाते. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे पिकांची वाढ मंदावते. मॅग्नेशियमची कमतरता झाल्यास प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया कमी होते, पाने पिवळी पडतात आणि फळे खराब होतात. मॅग्नेशियम पिकाच्या पानातील क्लोरोफिल वाढवण्यास मदत करते व प्रकाश संश्लेषणाला चालना देते. वनस्पतीच्या पचन संस्थेमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, विटॅमिन्सच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचे कार्य मॅग्नेशियम बजावतो. गंधक हा अनेक महत्त्वाच्या प्रथिनांच्या संरचनेचा एक भाग आहे. तो वनस्पतींच्या वाढीसाठी, विकासासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी देखील आवश्यक आहे. पिकांमध्ये तेलाचे प्रमाण, तिखटपणा, सुगंधीपणा व साखरेचे प्रमाण वाढविण्यासाठी तसेच पिकाची गुणवत्ता सुधारण्यासाठी गंधक हे अन्नद्रव्य अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे कांदा, हळद, आले, सोयाबीन, भुईमूग, ऊस, फळभाजीपाला यांसारख्या पिकांमध्ये सुरुवातीपासून गंधकचा वापर केला जातो. सूक्ष्म अन्नद्रव्ये ही वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेली अन्नद्रव्ये आहेत.
मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्यापेक्षा त्यांची गरज खूप कमी असते, पण पिकाला त्यांची गरज असतेच. यामध्ये लोह, मॅग्नीज, जस्त, तांबे, बोरान आणि मॉलिब्डेनम ही अन्नद्रव्ये आहेत. ही सूक्ष्म अन्नद्रव्ये देखील मुळांची वाढ, अन्नद्रव्यांचे शोषण, प्रकाश संश्लेषण, फुलधारणा, फळधारणा, कोशिका विभाजन, रोगप्रतिकारक शक्ती, कर्बोदके आणि प्रथिनांचे पचन या सर्व गोष्टींची वाढ करण्यामध्ये आपली महत्त्वाची भूमिका निभावतात. मित्रांनो, ही अन्नद्रव्ये पिकाची स्थिती, कोणत्या अन्नद्रव्यांची त्याला गरज आहे, पीक कोणत्या अवस्थेत आहे हे लक्षात घेऊन किंवा माती परीक्षण करून द्यावी लागतात. मित्रांनो, ही अन्नद्रव्ये पिकाला देऊन काय फायदा होतो हे तर आपण पाहिलेच, पण त्या अन्नद्रव्यांचा शेतकऱ्यांसोबत सामान्य लोकांचा सुद्धा फायदा होतो. तो कसा? तर शेतकरी हा देशाचा अन्नदाता मानला जातो. त्यामुळे तो जेवढे उत्कृष्ट दर्जाचे आणि न्यूट्रिशन युक्त अन्न देशाला कसे पुरवता येईल याचाच विचार करतो. जेव्हा शेतकरी पिकाला आवश्यक अन्नद्रव्य देतो तेव्हा पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे शेतकऱ्याला पिकावर रासायनिक औषधांची फवारणी कमी प्रमाणात करावी लागते. त्यामुळे शेतकरी लोकांना खाण्यायोग्य अन्नधान्य, फळे आणि भाज्यांचे उत्पादन घेऊ शकतो. ज्या कारणाने शेतकऱ्याला अन्नदाता म्हटले जाते त्यावर तो खरे उतरतो. पिकाला कधी आणि कोणते अन्नद्रव्य द्यावे हे तुम्ही आम्हाला विचारू शकता. अन्नद्रव्यांची खरेदी करत असताना आपल्या पिकाची स्थिती आणि अवस्था नक्की सांगा. शक्य झाल्यास पिकाचा फोटो आणि माती परीक्षणाचा रिपोर्ट तुम्ही सोबत घेऊन येऊ शकता. जर तुम्ही अजून मातीचे परीक्षण केलेले नसेल तर शेतातील मातीचे सॅम्पल तुम्ही परीक्षणासाठी घेऊन येऊ शकता, जेणेकरून त्याचे परीक्षण करून अन्नद्रव्यांची निवड आणि प्रमाण सांगणे सोपे जाईल. शेतकरी मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला अन्नद्रव्यांचे महत्त्व चांगल्या प्रमाणे लक्षात आले असेल. मित्रांनो, आमचे साई कृषी उद्योग हे शेतकऱ्यांना आवश्यक अशा औषधे आणि खतांची पूर्तता करते. आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकाच्या स्टेजनुसार त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत असल्यामुळे पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांची पहिली निवड ही साई कृषी उद्योग हीच आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या समस्या अचूकपणे मांडता येत नसल्यामुळे मी स्वतः त्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी करतो. तेव्हा जर का तुम्ही देखील एक शेतकरी असाल तर औषधे, खते आणि आवश्यक मार्गदर्शनासाठी आमच्या साई कृषी उद्योगला भेट देऊ शकता. याशिवाय शेती संबंधी तुम्हाला कोणतीही समस्या असल्यास तुम्ही खालील दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क साधू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर भेटूयात अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. साई कृषी उद्योग, प्रत्येक पाऊल शेतकऱ्यांसाठी.